नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे सायन्स या विषयाशी महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे पेशी विज्ञानातील एक भाग ज्याचं नाव आहे न्यूक्लियस. लक्षात घ्या. तर न्यूक्लियस आपण का बघणार आहे, आपण पहिली पार्श्वभूमी लक्षात घेऊया. कारण जर आयोगाचा आपण फोकस बघितलं मागच्या काही वर्षांमध्ये, तर आयोगाचा फोकस डीप थिंकिंग म्हणजे तुमचं क्रिटिकल थिंकिंग किती आहे त्याच्यावर जास्त फोकस आहे. जसंच की तुमचं सामान्य ज्ञान आयोग चेक करत नाही सध्या, कारण आयोगाला तुम्ही त्या विषयाबद्दल किती क्युरियस आहे, एखाद्या टॉपिक बद्दल किंवा पॉइंट बद्दल तुम्हाला किती डीप नॉलेज आहे याच्यावर आयोग आजकाल प्रश्न विचारत आहे. म्हणून आपण पेशी विज्ञानामधील एक भाग म्हणजेच न्यूक्लियस यावर आज विश्लेषण घेणार आहे. लक्षात घ्या, चॅप्टरचं नाव आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसवर आयोगाचा फोकस वाढलेला आहे. मागच्या काही 4-5 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर याच्यावर मेजरली क्वेश्चन आलेले आहेत. कारण न्यूक्लियस म्हणजेच कंट्रोल सेंटर ऑफ द सेल असं म्हणतात किंवा ब्रेन ऑफ द सेल असेही या न्यूक्लियसला म्हटलं जातं. लक्षात घ्या, त्याच्यामुळे आयोग याबद्दल क्युरियस आहे. कारण न्यूक्लियसमध्ये पण अजून खूप काही भाग आहेत आणि लक्षात घेतलं आपण नीट तर डीएनएचं स्टोरेज करण्याचं काम न्यूक्लियस करतं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसे की सेल्सवर कंट्रोल ठेवण्याचं काम न्यूक्लियसच करत असतं. तर याच्याबद्दल आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे, ज्याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळं आयोग ज्याला इम्पॉर्टन्स देत आहे त्याला आपण पण इम्पॉर्टन्स देऊया आणि याचं डीपमध्ये विश्लेषण बघूया. आज सुरुवात करूया न्यूक्लियस पासून. तर सजीव पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे. लक्षात घ्या, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी. हे आपल्याला माहित आहे, बेसिक इन्फॉर्मेशन. पेशीमध्ये अनेक सूक्ष्मांग असतात ज्यामध्ये केंद्रक सर्वात महत्त्वाचे मानले जाते. लक्षात घ्या, सूक्ष्मांग कोणते कोणते असतात आपण बघितलं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, रायबोझोम्स असतात, सायटोप्लाझम असतं, तसेच न्यूक्लियस पण असतं, रफ ईआर, स्मूथ ईआर असतात, तसेच क्रोमॅटिड, प्लास्टिड्स, ल्युकोप्लास्ट सगळ्याच प्रकारचे बाकीचे सेल ऑर्गॅनिल्स असतात. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये केंद्रक सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पेशीच्या सर्व कार्यांचे नियमन. लक्षात घ्या, पेशींच्या कार्याचे नियमन, वाढ, विकास, प्रथिनांचे संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. लक्षात घ्या, वारसा आणि पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन या सर्व प्रक्रियामध्ये केंद्रकाची महत्त्वाची भूमिका असते. त्याच्यामुळे आयोग या गोष्टीवर फोकस करत आहे. लक्षात घ्या, म्हणूनच न्यूक्लियसला कंट्रोल सेंटर किंवा ब्रेन ऑफ द सेल असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, न्यूक्लियसलाच ब्रेन ऑफ द सेल का म्हटलं जातं, कारण तो सर्व पेशींवर कंट्रोल किंवा त्यांच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचे काम न्यूक्लियस करत असतं. त्याच्यामुळे त्याला कंट्रोल सेंटर असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, शोधाचा इतिहास बघा. आता याचा न्यूक्लियसचा शोधाचा इतिहास बघा. रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 साली, नाव काय आहे सायंटिस्टचं, रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 साली सर्वप्रथम वनस्पती पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व ओळखले. लक्षात घ्या, प्राणी पेशी वेगळ्या असतात, वनस्पती पेशी वेगळ्या असतात, काही मध्ये कॉमन पण असतात. लक्षात घ्या, तर सर्वप्रथम वनस्पती पेशींमध्ये त्यांनी केंद्रकाचे अस्तित्व ओळखले आहे. तसंच स्टेन व श्वान सेल थिअरी मांडलेली आहे. किती 1838 ते 39 मध्ये त्यांनी सेल थिअरी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये केंद्रक हे पेशीचे महत्त्वाचे घटक आहे असे मान्य केले आहे. कोणी, स्टेन आणि श्वान. लक्षात घ्या, कालखंड 1838 ते 1839. नंतर अनेक शास्त्रज्ञांनी केंद्रकातील डीएनए, आरएनए, गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम्स यांचा शोध लावून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. 1838 आणि 1839 नंतरही भरपूर सायंटिस्टांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. लक्षात घ्या, रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये सर्वप्रथम पेशीमध्ये केंद्रकाचे अस्तित्व ओळखले. त्याच्यानंतर स्टेन व श्वान नाव लक्षात ठेवा सायंटिस्टची, कारण महत्वाचे आहेत. साल पण आणि कालखंड पण लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट बघा, डेफिनेशन जाणून घेऊया आपण. केंद्रक म्हणजे झिल्लीने वेढलेला असा पेशीतील सूक्ष्मांग जो अनुवांशिक पदार्थ साठवतो. लक्षात घ्या, झिल्लीने वेढलेला म्हणजे मेम्ब्रेनने वेढलेला सूक्ष्मांग जो अनुवांशिक पदार्थ साठवतो. म्हणजे साठवण्याचे काम काय करतं, डीएनए स्टोरेजचं काम कोणाचं आहे, न्यूक्लियसचं आहे. लक्षात घ्या, केंद्रकामध्ये डीएनए पण असतं, आरएनए पण असतं आणि क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे पण असतात. लक्षात घ्या, कोणत्या गोष्टी असतात न्यूक्लियसमध्ये, तर डीएनए, आरएनए आणि क्रोमोझोम्स या तिन्ही गोष्टी असतात. केंद्रक पेशीतील सर्व जैव रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करते. लक्षात ठेवा,
जैव रासायनिक प्रक्रिया ज्या केमिकल रिॲक्शन आहेत बॉडीमधल्या त्या सर्व रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं तर न्यूक्लियस करतं. केंद्रक हे पेशी मुख्य नियंत्रण केंद्र म्हणून काम करत असतं, कारण त्याला कंट्रोल सेंटर ऑफ द सेल असंही म्हटलं जातं. तर व्याख्या लक्षात ठेवा, जे पेशी म्हणजेच मेम्ब्रेनने वेढलेला जो सूक्ष्मांग आहे आणि जो डीएनए किंवा अनुवांशिक पदार्थांची साठवण करण्याचं काम करतो त्याला केंद्रक असे म्हणतात. लक्षात ठेवा. केंद्रकांची संख्या किती असते बघा, एका सेलमध्ये केंद्रक किती असू शकतात हे पण आपण माहिती घेतली पाहिजे, कारण आयोग अशा डीप मधल्या जे पण क्युरियोसिटी वाले पॉइंट आहेत त्याच्यावर फोकस करत असतात. साधारणतः एका पेशीत एकच केंद्रक असतो. लक्षात ठेवा, काही पेशींमध्ये अनेक केंद्रके असतात. उदाहरणार्थ पॅरामेशियम. लक्षात ठेवा, काही पेशींमध्ये अनेक केंद्रके असतात. उदाहरणार्थ पॅरामेशियम. काही स्नायू पेशी त्याच्यामध्ये पण अनेक केंद्रके असतात. काही पेशींमध्ये केंद्रक नसते. उदाहरण काय आहे बघा, लाल रक्तपेशी आरबीसी ज्याला आपण म्हणतो रेड ब्लड सेल्स. प्रौढ मानवांमध्ये त्याचं केंद्रक नष्ट होतं. लक्षात ठेवा, कोणत्या पद्धतीद्वारे परत त्याचं डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन, तेही आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघून घेऊया. तोपर्यंत लक्षात ठेवा, पेशींमध्ये एकच केंद्रक असतं, पण काही पेशींमध्ये 2 केंद्रके असतात किंवा अनेक केंद्रके असतात. उदाहरणार्थ आपण बघितलं पॅरामेशियम आणि काही स्नायू पेशी. तर कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नाही, लाल रक्तपेशी म्हणजे आपल्या आरबीसी मध्ये केंद्रक नसतं. लक्षात घ्या. प्रौढ नागरिकांमध्ये त्याचा ऱ्हास होतो. मोठा आपण जसं प्रौढ वयाकडे जातो तसं त्यातलं केंद्रक गायब होत जातं आणि स्पेस तयार होतं. त्याच्यामुळं ऑक्सिजनचा पुरवठा आरबीसी मध्ये वाढण्याचं काम होतं. आपण त्याचा मेकॅनिझम पुढच्या काही स्लाइड मध्ये बघून घेऊया. न्यूक्लियसचा अजून एक पार्ट आहे बघा, न्यूक्लियर मेम्ब्रेन. केंद्रकाभोवती दुहेरी झिल्ली म्हणजे डबल मेम्ब्रेन असतं. लक्षात ठेवा, केंद्रकाभोवतीची डबल लेयरची किंवा दुहेरी झिल्ली याला आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन असं म्हणतो. बाहेरील झिल्ली बघा काय काम करते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी संलग्न होते. त्यावर रायबोझोम्स असतात. बाहेरील झिल्ली म्हणजे बाहेरचा मेम्ब्रेन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी संलग्न असतो आणि त्याच्यावर रायबोझोम्स असतात. लक्षात ठेवा. आतील झिल्ली बघा केंद्रकातील पदार्थांना सुरक्षित ठेवते, म्हणजे इनर मेम्ब्रेन जो आहे तो केंद्रकातील म्हणजेच डीएनए मधील पदार्थांना सुरक्षित ठेवतो. न्यूक्लियर पोर्स बघा, झिल्लीमध्ये लहान छिद्रे असतात. आरएनए प्रथिने यांची देवाण घेण्याचे काम ते करत असतात. कोणत्या पार्ट मध्ये तर न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये. लक्षात ठेवा, न्यूक्लियर पोर्स कुठे असतात तर न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये असतात. आणि आतील आणि बाहेरील झिल्लीचं कार्य काय आहे तेही आपण बघितलं. पुढचा पार्ट बघा, न्यूक्लिओप्लाझम. याला कॅरिओप्लाझम असेही म्हणतात. लक्षात ठेवा, कॅरिओप्लाझम म्हणजेच न्यूक्लिओप्लाझम हे जेल सारखे द्रव्य असून त्यामध्ये डीएनए, आरएनए आणि न्यूक्लियस व एन्झाइम्स असतात. लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टी असतात बघा, डीएनए, आरएनए, न्यूक्लिओलस व एन्झाइम्स असण्याचं कार्य किंवा असण्याचं स्थान कोणतं आहे, न्यूक्लिओप्लाझम. हे सर्व जैव रासायनिक क्रियांसाठी माध्यम म्हणून कार्य करण्याचं काम करतं. लक्षात ठेवा, ज्या पण केमिकल रिॲक्शन होतात पेशीमध्ये त्याचं माध्यम म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न कोण करतं, न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम हे केंद्रकातील सर्व प्रक्रियांसाठी आवश्यक पर्यावरण प्रदान करण्याचं काम कोण करतं तर न्यूक्लिओप्लाझम. लक्षात ठेवा, कार्य महत्वाचं आहे न्यूक्लिओप्लाझमचं पण, कारण डीएनए, आरएनए, न्यूक्लिओलस व एन्झाइम्स त्यामध्ये असतात. सर्व जैव रासायनिक क्रियांसाठी माध्यम म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न कोण करतं, न्यूक्लिओप्लाझम. लक्षात ठेवा. तसाच पुढचा पार्ट बघूया आपण, न्यूक्लिओलस. केंद्रकातील गडद घनदाट रचना त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. डायग्राम मध्ये बघा, न्यूक्लिओलस केंद्रकातील गडद रचना आहे आणि घनदाट रचना आहे त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. मुख्य कार्य बघा, रायबोझोमच्या आरएनए मधील लक्षात ठेवा, आरएनए चे प्रोडक्शन म्हणजेच निर्माण करण्याचं कार्य कशामध्ये होतं, न्यूक्लिओलस. रायबोझोमच्या उपघटकांची पण निर्मिती करण्याचं काम न्यूक्लिओलस मध्ये होत असतं. लक्षात ठेवा, आरएनए चे प्रोडक्शन करण्याचं काम न्यूक्लिओलस मध्ये होत असतं. रायबोझोमच्या उपघटकांची निर्मिती पण तिथे होते. आरएनए
म्हणजेच आणि प्रथिने यांचे संयोग असतो लक्षात ठेवा. आरएनए आणि प्रथिनांचा संयोग न्यूक्लिओलस मध्ये होतो. पेशींमध्ये प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस जितके सक्रिय तितके न्यूक्लिओलस मोठे असते लक्षात ठेवा. म्हणजेच पेशीमध्ये जेवढं प्रोटीन सिंथेसिस जास्त होईल तितकंच न्यूक्लिओलस त्याचं मोठं असतं. कारण स्टोरेज वाढतं प्रथिन संश्लेषण झाल्यावर, प्रोटीन सिंथेसिस झाल्यावर, त्याच्यामुळं न्यूक्लिओलसचा आकारही वाढत असतो. गुणसूत्रे बघा. क्रोमोझोम्स अनुवांशिक माहिती वाहून नेणारी रचना, त्याला आपण काय म्हणतो गुणसूत्र. डीएनए प्लस हिस्टोन लक्षात ठेवा. संज्ञा लक्षात ठेवा. डीएनए प्लस हिस्टोन प्रथिने मिळून क्रोमॅटिन तयार होतो. डीएनए प्लस हिस्टोन प्रथिने मिळून क्रोमॅटिन तयार होतो. गुणसूत्रांचे दोन प्रकार असतात बघा, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. महत्वाचा पॉइंट आहे, आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतं की गुणसूत्रे आहेत, न्यूक्लियस मधली जी गुणसूत्रे आहेत त्याचे दोन प्रकार कोणते आहेत, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन काय करतं बघा, तर सक्रिय सेल गुंडाळलेली डीएनए त्याच्यामध्ये असतात आणि हेटेरोक्रोमॅटिन मध्ये निष्क्रिय घट्ट गुंडाळलेले डीएनए असतात. फरक लक्षात घ्या. युक्रोमॅटिन मध्ये सक्रिय असतात तर हेटेरोक्रोमॅटिन मध्ये निष्क्रिय गुणसूत्र असतात. आणि युक्रोमॅटिन मध्ये सैल गुंडाळलेले डीएनए असते आणि हेटेरोक्रोमॅटिन मध्ये घट्ट गुंडाळलेले डीएनए असते लक्षात ठेवा. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतं कारण आयोगाला आजकाल आपण बघत आहे 3-4 वर्षापासून या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट आहे न्यूक्लियस मध्ये. आणि PYQ मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्षी आपल्याला एक प्रश्न याच्यावर दिसत आहे न्यूक्लियस मध्ये. फरक लक्षात ठेवा. आणि कोणते कोणते पार्ट आहेत न्यूक्लियसचे तेही लक्षात ठेवा. भाग 2 बघायचा. युक्रोमॅटिन मध्ये जीन सक्रिय असतात आणि व्यक्त होतात, म्हणजेच एक्सप्रेस होण्याचं काम कशामध्ये होतं, क्रोमोझोम्स मध्ये होतं लक्षात ठेवा. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये जीन निष्क्रिय असतात, आपण बघितलं आताच. गुणसूत्रांचे संपूर्ण संच जीनोम म्हणून ओळखले जाते. गुणसूत्रांचे संपूर्ण संच म्हणजे बंडल, त्याला आपण काय म्हणतो, जीनोम असं म्हणतो लक्षात ठेवा. प्रत्येक प्रजातीतील गुणसूत्रांची संख्या स्थिर असते. प्रत्येक प्रजाती म्हणजे कोणता पण ॲनिमल असेल तर त्याच्या गुणसूत्रांची संख्या स्थिर असल्याचं आपण जाणून घेऊया. मानवांमध्ये 23 जोडी गुणसूत्रे असतात, म्हणजेच 23 जोडी लक्षात ठेवा, म्हणजे 46 गुणसूत्र असल्याचं आपल्याला दिसतं. कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या आपण याच्यात, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन मध्ये सक्रिय क्रोमोझोम्स असतात तर हेटेरो मध्ये निष्क्रिय असतात लक्षात घ्या. पुढचा भाग बघा. केंद्रकाची कार्ये. नियंत्रण केंद्र पेशीतील सर्व चयापचय व क्रियांचे नियमन म्हणजेच रेग्युलेशन करण्याचं काम कोण करतं, तर न्यूक्लियस करत असतं. त्याच्यामुळं आयोग पण याला इम्पॉर्टन्स देत आहे कारण आपल्या शरीरासाठी पण ते इम्पॉर्टंट आहे. अनुवांशिक माहितीचे साठवण म्हणजेच डीएनए मध्ये जीन असतात जे वारसा नियंत्रित करतात. म्हणजेच आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये डीएनएचं महत्व आहे, आपण लक्षात घ्या. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण नंतरच्या काही व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यात डीएनएचं कार्य महत्वाचं असतं कारण जीन्स आपले ट्रान्सपोर्ट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होताना डीएनएचा समावेश त्यामध्ये होतो लक्षात घ्या. प्रथिन संश्लेषण बघा. केंद्रकाचं कार्य आहे प्रोटीन सिंथेसिस. डीएनए पासून mRNA तयार होतो जो रायबोझोमवर प्रथिने तयार करण्यास मदत करतो. कोणती कोणती गोष्ट आहे प्रथिन संश्लेषण मध्ये लक्षात घ्या. डीएनए पासून mRNA तयार होतो. डीएनएच्या म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड पासून mRNA तयार होतो जो रायबोझोमवर प्रथिने तयार करण्यास मदत करतो. हे पण न्यूक्लियसचं कार्य आहे. आणि सेल डिव्हिजन लक्षात घ्या. पेशी विभाजन. डीएनएचे प्रतिकृतीकरण होऊन नवीन पेशींमध्ये अनुवांशिक माहिती जाण्याचं काम पण केंद्रकाद्वारे केलं जातं. त्याच्यामुळं हे पण एक त्याचं महत्वाचं कार्य आहे. पुढचं कार्य बघा. एन्झाईम व आरएनएचे उत्पादन. एन्झाईम प्रोडक्शन आणि आरएनएचं उत्पादन. न्यूक्लिओलस मधून आरआरएनए व रायबोझोम्स तयार होतात लक्षात घ्या. न्यूक्लिओलस मधून आरआरएनए आपण बघितलं. न्यूक्लिओलसच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की
न्यूक्लिओलस मध्ये rRNA व रायबोझोम्स तयार होतात. सेल सायकलचे म्हणजेच जी पण सेलची पूर्ण सायकल आहे त्याचं नियंत्रण करण्याचं काम कशामध्ये होतं? G1, S, G2 व M फेजचे रेग्युलेशन करण्याचंही काम केंद्रकाचं आहे, लक्षात घ्या. रेग्युलेशन कशाचं कोणत्या फेजचं होतं, कोणत्या सायकलचं? G1, S, G2 व M फेजचे नियमन पण म्हणजेच रेग्युलेशन करण्याचं कार्य पण केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस करत असतं. हा महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आपण बघू शकतो. हा जाणून घेऊया आपण. याच्यावर आयोग यावर्षी प्रश्न विचारू शकतं किंवा पॉसिबिलिटी आहे. म्युटेशन व इव्हॉल्युशन मध्ये भूमिका बघा. डीएनए मध्ये होणारे बदल पुढील पिढ्यांपर्यंत जातात. लक्षात घ्या, डीएनए आपला जर चेंज झाला किंवा डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन साठवली गेली एका प्रकारे, तर ती दुसऱ्या पिढीकडे जाताना त्याच्यामध्ये थोडा जरी चेंज झाला तर ती सेकंड पिढीकडे आपण पाठवू शकतो किंवा पाठवली जाते. त्याच्यामुळं डीएनए मधील बदल सरळ पुढील पिढ्यांपर्यंत जातात. केंद्रक हे पेशीच्या वाढ, विकास आणि जीवनक्रमासाठी अत्यावश्यक आहे. आपण बघितलं, कारण ते सेलचे कंट्रोल सेंटर आहे. त्याच्यामुळं वाढ, विकास आणि बाकीच्या रेग्युलेशन मध्ये सेलची महत्वाची भूमिका आहे. केंद्रक व पेशी विभाजन बघा. आता कोणत्या प्रक्रिया असतात? मायटोसिस असतं आणि मियोसिस असतं. जास्त आपल्या पेशी शरीरातील 2 सेल डिव्हिजन असतात, त्याच्याद्वारेच केले जातात. म्हणजेच मायटोसिस ही पहिली आहे आणि मियोसिस दुसरी आहे, लक्षात घ्या. रेप्लिकेशन कसं होतं बघा, जाणून घेऊ आपण. गुणसूत्री विभाजन बघा. समान गुणसूत्र संख्या असलेल्या 2 कन्या पेशी म्हणजेच मायटोसिस काय करतं? समान गुणसूत्र असलेल्या 2 कन्या पेशी तयार करतं. मियोसिस काय तयार करतं बघा? अर्धगुणसूत्री विभाजन. गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. मायटोसिस मध्ये समान गुणसूत्र संख्या असते. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. प्रजननासाठी अत्यावश्यक गॅमेट्स तयार होतात. दोन्ही प्रक्रियेत केंद्रकाची रचना व कार्य महत्वाची भूमिका बजावतात. न्यूक्लियसचं काम पेशी विभाजन म्हणजेच, कारण पूर्ण पेशी कंट्रोल करण्याचं कामच न्यूक्लियस करत आहे, तर पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन मध्येही त्याची महत्वाची भूमिका आहे. कोणत्या 2 प्रोसिजर आहेत? मायटोसिस आणि मियोसिस, लक्षात ठेवा. केंद्रक व डीएनए बघा. डीएनए म्हणजेच डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड हे जीन व आनुवंशिक कोडचा साठा म्हणजे स्टोरेज करण्याचं काम डीएनए करत असतं. न्यूक्लियस मध्ये डीएनए दुप्पट हेलिक्स स्वरूपात असतो, म्हणजेच डबल हेलिक्स स्वरूपात असतो, लक्षात ठेवा. न्यूक्लियस मध्ये डीएनए कोणत्या स्वरूपात असतो? तर डबल हेलिक्स स्वरूपात असतो. प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया बघा. ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून एमआरएनए तयार होतो न्यूक्लियस मध्ये. ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मध्ये काय तयार होतं? डीएनए पासून एमआरएनए तयार होतो. हा एमसीक्यू म्हणून विचारला जाऊ शकतो. ट्रान्सलेशन प्रोसेस बघा. एमआरएनए रायबोझोम्स वर जाऊन प्रथिन तयार करतो. कोणत्या प्रोसेसद्वारे? ट्रान्सलेशन. फरक लक्षात घ्या. ट्रान्सक्रिप्शन मध्ये डीएनए पासून एमआरएनए तयार होतो न्यूक्लियस मध्ये, आणि ट्रान्सलेशन मध्ये एमआरएनए रायबोझोम वर जाऊन प्रथिने तयार करतो. महत्वाचा फरक आहे. केंद्रक व आरएनए बघा. आता एमआरएनए कोणतं कार्य करतं? संदेशवाहक आरएनए म्हणजेच प्रथिनांची रचना कशाला सांगतो? न्यूक्लियसला सांगत असतो. टीआरएनए बघा. अमिनो आम्ल वाहून नेण्याचं कार्य टीआरएनए करत असतं. आरआरएनए रायबोझोमचा एक घटक आहे. हा पण एक महत्वाचा पॉइंट होऊ शकेल की आरएनए मध्ये एमआरएनए कोणतं कार्य करतं? तर ते संदेशवाहकाचं कार्य करतं. टीआरएनए काय करतं? तर अमिनो आम्ल वाहून नेण्याचं म्हणजेच त्याचं कम्युनिकेट करण्याचं काम किंवा पुरवण्याचं काम, वाहून नेण्याचं काम टीआरएनए करत असतं. आरआरएनए रायबोझोमचा एक घटक आहे, लक्षात ठेवा फक्त. आरएनएच्या संश्लेषणाची प्रमुख जागा बघा केंद्रक आहे, विशेषतः न्यूक्लिओलस. म्हणजेच आरएनए सिंथेसिस कशामध्ये होतं? तर न्यूक्लिओलस म्हणजेच केंद्रकातच होतं, पण त्याच्या एका पार्ट मध्ये जो की आहे न्यूक्लिओलस. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. कारण
जिथं पण तुमची क्युरियोसिटी जास्त लागते ज्या पण क्वेश्चनला त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, त्याच्यामुळं हा पण एक इम्पॉर्टंट आणि महत्वाचा एक प्रश्न बनू शकतो की RNA संश्लेषण होतं त्याची प्रमुख जागा न्यूक्लियस मध्ये कुठे असते, तर उत्तर येईल न्यूक्लिओलस. पुढचा पॉइंट बघा, केंद्रकातून तयार झालेले RNA सायटोप्लाझम मध्ये प्रथिन संश्लेषणासाठी जाते. म्हणजे न्यूक्लियस मध्ये तयार झालेले RNA सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस साठी पुढे पाठवलं जातं. लक्षात घ्या, आपण केंद्रक आणि RNAचं साम्य लक्षात घेतलं. आता केंद्रक नसलेल्या पेशी बघा, प्रोकॅरियोटिक सेल उदाहरणार्थ बॅक्टेरिया खरे केंद्रक नसते, फक्त न्यूक्लिओइड असते. लक्षात ठेवा, न्यूक्लियस नसतं तर न्यूक्लिओइड फक्त प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये असतं. मॅच्युअर RBC मानवामध्ये आपण बघितलं प्रौढ अवस्थेत केंद्रक गमावतात, ज्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेण्यास जागा मिळते. पेशीमधलं केंद्रक ते गमावतात, त्याच्यामुळे स्पेस तयार होतो आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेण्यास जागा असते RBC मध्ये. केंद्रक नसलेल्या पेशींमध्ये DNA सायटोप्लाझम मध्ये फिरतो. लक्षात ठेवा, केंद्रक नसलेल्या पेशींमध्ये DNA हा सायटोप्लाझम म्हणजे जेली लाईक सबस्टन्स असतो, जो की बाकी सेल ऑर्गेनलला स्थिर करण्याचं काम करत असतो, त्याच्यामध्ये फिरत असतो. या पेशींमध्ये विभाजन क्रिया वेगळ्या पद्धतीने होतात, म्हणजेच मायटोसिस किंवा मिओसिस या प्रक्रियेद्वारे पेशी विभाजन होत नाही. RBC मध्ये जेव्हा ते न्यूक्लियस गमावतात त्याची अस्थिमज्जेतल्या एरिथ्रोब्लास्ट नावाच्या केंद्रकयुक्त पेशींमधून त्याचं विभाजन होतं. लक्षात ठेवा, आयोग प्रश्न विचारू शकतं प्रौढ माणसांमध्ये किंवा प्रौढ माणसांच्या RBCs मध्ये पेशी विभाजन कोणत्या पद्धतीद्वारे केलं जातं, तर अस्थिमज्जेतल्या एरिथ्रोब्लास्ट नावाच्या केंद्रकयुक्त पेशींमधून. अस्थिमज्जेतली एरिथ्रोब्लास्ट. लक्षात ठेवा, नाव अवघड आहे लक्षात ठेवायला, पण आयोग याच्यावर आपल्याला प्रश्न विचारू शकतं कारण क्युरियस टॉपिक आहे. जिथं मेंदूचा जास्त खर्च होतो त्याच्यावरच आयोग प्रश्न विचारण्याचं काम करतोय आजकाल. विकृती व औद्योगिक महत्व बघा, न्यूक्लिओलसचं विकृती व औद्योगिक महत्व. DNA मध्ये म्युटेशन तयार झाले तर अनुवांशिक रोग म्हणजेच कर्करोग होऊ शकतात. जर DNAचं म्युटेशन झालं तर पेशी विभाजनाची प्रक्रिया वाढेल किंवा बाकी सगळ्या प्रक्रिया वाढतील, पेशीची ओव्हरग्रोथ होईल आणि माणसाला कॅन्सर होऊ शकतो. लक्षात घ्या, जेनेटिक इंजिनिअरिंग बघा, DNA मध्ये बदल करून नवीन जीव किंवा पिके तयार करणे संभव आहे. म्हणजेच आपण बघतो क्रॉस ब्रीडिंग करण्याचं काम हे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं आणि DNA चा वापर करून त्याच्यामध्ये बदल करून आपण वेगळे हायब्रिड व्हरायटी किंवा दुसरा क्लोन ही तयार करू शकतो. स्टेम सेल थेरपी बघा, केंद्रकातील DNA चा वापर वैद्यकीय उपचारात वापरतात. म्हणजेच एखादा रोग झाला असेल किंवा एखाद्या गोष्टी किंवा तुमच्या सेलला जर न्यूट्रिशन द्यायचं असेल तर तुमच्या स्टेम सेल्स शरीरामध्ये इन्सर्ट केल्या जातात आणि त्या बऱ्या केल्या जातात. क्लोनिंग बघा, न्यूक्लिअर ट्रान्सप्लांटद्वारे प्राणी वनस्पतींची प्रतिकृती म्हणजेच एक्झॅक्ट सेम. आपण माझ्यासारखाच अजून एक व्यक्ती जर निर्माण करायचा असेल तर तो क्लोनिंग या पद्धतीद्वारे केला जातो. एक्झॅक्ट जीन्स ट्रान्सफर केले जातात आणि एक्झॅक्ट त्याचा क्लोन बनतो. डॉली ही फर्स्ट शिप, पहिली क्लोन केलेली शिप आहे. आपण 5वीच्या अभ्यासक्रमात जाणून घेतलेला आहे. अशा प्रकारे न्यूक्लियसवर आपण पूर्ण माहिती बघितली आहे, ज्याच्यामध्ये आपण जाणून घेतलेले आहे न्यूक्लिओलस, न्यूक्लियस, तसेच न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, DNA, RNA, DNA चे वेगवेगळे पार्ट कोणते कोणते आहेत, आनुवंशिक माहिती कशी साठवली जाते, कोणत्या रूपात साठवली जाते, प्रथिन संश्लेषण कुठं कुठं होतं आणि DNAच्या कोणत्या किंवा न्यूक्लियसच्या कोणत्या भागात होतं हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे क्लोनिंग, जसं ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन अशा पण प्रोसेस आहेत त्याही आपण जाणून घेतलेल्या आहेत. एकंदरीत आपण न्यूक्लियस बद्दल फुल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, जी की आयोग आपल्याला विचारू शकतं. त्याच्यामध्ये आपण मायटोसिस, मिओसिस अशाही प्रोसेस बघितलेल्या आहेत किंवा अस्थिमज्जेच्या एरिथ्रोब्लास्ट आपण बघितलेला आहे, जी की RBC मध्ये सेल डिव्हिजन करण्याचं काम करते, जी की मायटोसिस आणि मिओसिस द्वारे होत नाही कारण त्याच्यामध्ये केंद्रक नसतं. अशाही आपण प्रोसेस मध्ये हे नॉलेज पूर्णपणे बघितलेलं आहे. तरी अशा एका पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत
धन्यवाद.